की आता डिजिटल युग हे मोठ्या प्रमाणात वाढले, त्यामुळे जे सायबर क्राईम्सचे जे गुन्हे असतात म्हणजे सोशल मीडियाद्वारे असतील किंवा कोणत्याही आता सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, तर ते होऊ नये यासाठी महिलांनी, स्पेशली महिलांच्या बाबतीत हे पाहायला मिळतं, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे अगदी की हे सायबर क्राईम्स डेली इतके वाढलेले आहेत की आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये इतक्या तक्रारी वाढल्या आहेत की पोलीस त्रस्त झालेले आहेत ना. आम्हीसुद्धा या अशा क्षेत्रामध्ये काम करत असतो. आम्हीसुद्धा सायबर क्राईम रिलेटेड काही असेल तर ते पोलिसांना मदत करत असतो किंवा काही केसेस आम्ही हाताळतो. तर याच्यामध्ये हे आढळून येतं की आजकाल इंस्टाग्राम किंवा फेसबुकला येणाऱ्या ज्या काही रिक्वेस्ट आहेत ते कुठली शहानिशा न करता फक्त कॉम्पिटिशनमध्ये ॲक्सेप्ट केल्या जातात की आज माझ्या मैत्रिणीच्या जर 200 आहे तर माझ्या 400 झाल्या पाहिजे किंवा माझा मित्र इतका याच्या फ्रेंड फॉलोअर्स एवढे आहेत, माझे फॉलोअर्स वाढले पाहिजे. ह्यासाठी आपण कुठल्या ना कुठल्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो किंवा matrimonial.com आजकाल प्रोफाईल आपले रजिस्टर करतो. तर ते प्रोफाईल सगळे खरे असतातच असे नाही. आणि हे जे matrimonial.com चालवणारे ज्या काही आहेत साईट्स, ते लोकंसुद्धा एक सावचेतीची लाईन टाकत असतात, पण ते लोक त्याकडे दुर्लक्ष करतात कारण ते त्यांच्या सेफ्टीसाठी ते टाकतात की याच्यामध्ये दिलेली माहिती खरी आहे की याच्याशी आम्ही संबंधित नाही, पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आणि मग अशा जेव्हा रिक्वेस्ट येतात लग्नासाठीचे स्थळं, तेव्हा ते इझिली ॲक्सेप्ट केले जातात कारण त्याच्यामध्ये प्रोफाईल अगदी छान छान टाकलेली असतात आणि आपल्याला ते अगदी मॅच आहे, आपल्या मुलीचं चांगलं होणार या दृष्टीने, किंवा मुलीसुद्धा स्वतः निर्णय घेऊन टाकतात की बाबा हा माझ्यासाठी चांगला नवरा आहे. आणि लग्न झाल्यानंतर खरी परिस्थिती जेव्हा कळते तेव्हा मग ते अगदी जमिनीवर येऊन आपटतात, असं होते घणी परिस्थिती बरेच वेळा. तर असं होऊ नये त्यासाठी युवतींनी खास काळजी घ्यावी की आपल्याला जो रिक्वेस्ट पाठवतो आहे तो किती ऑथेंटिकेट आहे, की त्याची थोडी माहिती घेणं आवश्यक आहे कारण बरेच वेळा खोटे प्रोफाईल टाकूनसुद्धा फसवणारे लोक आहेत. आणि आज आमच्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये असे अनेक केसेस आहेत की अशा matrimony.com किंवा फेसबुकमधून, इंस्टाग्राममधून ओळख झाल्यानंतर त्या मुलाने फक्त फायदा घेतलेला आहे त्याचा, म्हणजे त्या मुलीचा शारीरिक फायदा घेतात आणि त्यानंतर मग सोडून देतात, म्हणतील की नाही जात वेगळी आहे किंवा कुठलं ना कुठलं असं कारण दाखवून मग ते लग्न मोडतात. तर मुलींनी कृपया असं इमोशनल होऊ नये, व्यावहारिक विचार करावा. बी प्रॅक्टिकल व्हॅन यू सिलेक्ट तुमचा जो लाईफ पार्टनर आहे, पूर्ण आयुष्यभरासाठी तुम्हाला साथ मिळणार असेल त्याची योग्य प्रकारे, तर त्याला ॲक्सेप्ट करा. अदरवाईज अशा नवीन कोणाच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. फार धोकादायक आहे अशा नवीन अनोळखी लोकांचा रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.